I would like to share with you about the first love. आणि आज मी तुमच्याबरोबर जे बोलणार आहे ते पहिल्या प्रेमाबद्दल बोलणार आहे, पहिली प्रीती. What is this first love? आणि आपली पहिली प्रीती ते काय आहे? Okay, even this message is for the couple also. आणि हे जे संदेश आहे या नवीन जोडप्यासाठी सुद्धा देखील आहे. And spiritually it is for all of us. आणि आध्यात्मिक रीतीने हे सर्वांसाठी आहे. Let's open our Bibles to book of Revelations chapter 2 verse 1 to 7. आणि प्रगटीकरण जो दुसरा अध्याय 1 ते 7 वचन आपण पाहणार आहे. Revelation chapter 2 verse 1 to 7. प्रगटीकरण जो दुसरा अध्याय 1 ते 7 वचन आपण पाहणार आहे. Okay, unto the angel of the church of Ephesus write, these things says he that holds the 7 stars in his right hand, who walks in the midst of the 7 golden candlesticks. पहिलं वचन, I know your works and your labor and your patience, and how you can't bear them which are evil, and you have tried them which say they are apostles and are not, and have found them liars, and have borne and have patience, and for my name's sake have you labored and have not fainted. Nevertheless, I have somewhat against you, because you have left my first love. Remember, therefore, from whence you have fallen, and repent, and do not undo the first works, or else I will come unto you quickly, and will remove the candlestick out of his place, except you repent. So verse 5. इफिसेतील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर की मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या नावामुळे तू दुःख सोसली आहे आणि तू खचून गेला नाही. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, त्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकाला त्याच्या कृत्याचा द्वेष करीतो. मीही त्याच्या कृत्याचा द्वेष करीतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत ते जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन. आमेन. Amen. May God bless these verses. आणि परमेश्वर या वचनाला आशीर्वाद करो. Here God is speaking to the church Ephesus. आणि या ठिकाणी परमेश्वर इफिसकरासच्या मंडळीशी बोलत आहे. And here God spoke some good things about the church. आणि या ठिकाणी परमेश्वर त्या मंडळीबद्दल काही चांगल्या गोष्टी बोललेला आहे. You know what are the good qualities in this church? आणि या मंडळीमध्ये चांगली जे गोष्टी आहेत ते काय आहे आपण पाहणार आहे. It's really, it made me surprised when God told good things and then he tells you don't have first love. आणि मला खूप आश्चर्य वाटले, कारण परमेश्वराने या मंडळीबद्दल चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते सांगितल्यात आणि शेवटीला सांगितलं की तुमच्यामध्ये तो पहिला प्रेम राहिलेला नाही आहे. In verse number 2 it says, आणि दुसऱ्या वचनामध्ये ते सांगत आहे, I know your works, तुझे कृत्य मला ठाऊक आहे. your labor तुझं जे कृत्य आहे किंवा श्रम आहे ते मला माहिती आहे. and your patience. आणि तुझं धीर जे आहे मला ठाऊक आहे. 3 things Lord mentioned here. आणि या ठिकाणी 3 गोष्टींचा उल्लेख परमेश्वर केलेला आहे. Your work, तुमचं कृत्य, your labor, तुमचं श्रम and your patience. आणि तुझं धीर. See, this church works are good works. आणि ह्या मंडळीचे जे कृत्य आहे ते खूप चांगले आहेत. It is a laboring church. It's a hard working church. आणि ती कष्ट करणारी अशी मंडळी आहे. And the church has patience. आणि या मंडळीच्या लोकांमध्ये धीर आहे. And not only that, एवढंच नव्हे, thou cannot bear which are evil. This church cannot bear evil in the church. आणि मंडळीमध्ये जे वाईट गोष्टी आहेत ते सहन करू शकत नव्हते. अशी मंडळी आहे. Very strict church. आणि खूप स्ट्रिक्ट होती त्यांनी.
Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. See what a good qualities. आणि किती चांगलं गुणधर्म या मंडळीमध्ये होती. Good works. ते चांगले कृत्य करत होते. Hard working church. आणि कष्ट करणारी मंडळी It has होती. patience. आणि त्यांच्यामध्ये धीर आहे. It cannot bear evil in the church. आणि मंडळीमध्ये त्यांना वाईट गोष्टी सहन होत नव्हते. And even it cannot bear false apostles, wrong teachers. आणि खोटे संदेश किंवा खोटे प्रेषितांची पण त्यांना वाईट वाटत होते. And not only that, this church, here Jesus says in verse number 3, आणि या तिसऱ्या वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे, you have borne and have patience for my name's sake. तुझ्या अंगी धीर आहे माझ्या नावामुळे. Amen. आमेन. See, the church is bearing some things for the name of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या नावाखातीर ह्या मंडळीमध्ये काय दुःख त्यांनी सहन करत आहेत. What a beautiful church. किती सुंदर अशी मंडळी आहे. If we have all these qualities, जर या मंडळीमध्ये जर आपल्या मंडळीमध्ये जर ह्या सर्व गुणधर्म असले, we may think ourselves we are the good church, we are the best church in the तर आपल्याला city. वाटणार की या शहरामध्ये सगळ्यात उत्तम अशी मंडळी आपली आहे. No, this church has all the many good qualities. आणि या मंडळीमध्ये सर्व चांगली गुणधर्म आहेत. But one main thing is missing in this पण church. त्या मंडळीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ती गमावलेली आहे. That is the first love. ते म्हणजे त्यांची पहिली प्रेम, First love. त्याची पहिली प्रीती. My dear people, आणि माझ्या देवाचे प्रिय लोक हो, today you are in the Lord. आज तुम्ही देवामध्ये आहे. There may be many difficulties in your life. तुमच्या जीवनामध्ये कधी बरेच अशी कठीण परिस्थिती असू शकतात. You may be going through many tough times. आणि बऱ्याच संकटातून तुम्ही जात असाल. Still, तरी सुद्धा you remain faithful to the Lord. तुम्ही परमेश्वराबरोबर विश्वासू राहावा. Still, you are laboring for the Lord. तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी कष्ट करत आहे. You may not like that people. तुम्हाला की नाही वाईट लोकांची संगत आवडत नसेल. And not only that, you have a long suffering in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये खूप तुम्ही दुःख सहन करत आलेला आहे. In the midst of all these things, आणि सर्व या गोष्टींमध्ये सुद्धा we असताना need to check ourselves. आपल्याला स्वतःला तपासून पाहायचं आहे. Do we have still that first love? तो पहिला प्रेम अजून सुद्धा माझ्यामध्ये आहे का? When we believed in Lord Jesus, ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास ठेवला, 10 years ago, 5 years ago, or 20 years ago, whatever it is, मग जो 5 वर्ष असू दे, 10 वर्ष असू दे, 20 वर्ष असू दे, आपण काय होतो? what passion you had for Jesus, आणि परमेश्वराचा जो आवेश होता तो कोणता होता? what that excitement was there in you for Jesus. आणि येशू ख्रिस्तासाठी जे तुमचं उत्तेजन होतं ते कसं होतं? Do you have the same excitement for Jesus today? त्याच प्रकारचा उत्साह तुमच्यामध्ये आहे का येशूसाठी? My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, Lord questioned the same thing even in the book of Jeremiah. आणि यिर्मयाच्या पुस्तकामध्ये सुद्धा परमेश्वरानं हाच प्रश्न केलेला आहे. Jeremiah chapter 2 verse 2. यिर्मयाचं 2रा अध्याय 2रं वचन. To proclaim this message to everyone in Jerusalem. I remember how faithful you were when you were young, how you loved me when we were first married. You followed me through the desert, through a land that had not been planted. जा हे पुकारून यरूशलेमच्या कानी पाड. परमेश्वर असे म्हणतो की तुझे तारुण्यातले प्रेम वाढ निश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात परिस्थळी तुझे माझ्या मागून येणे याचे मला स्मरण आहे. What is the meaning of Vad Nishchay? वाढ निश्चयाचा अर्थ काय होतो? लग्नाची सुरुवात, लग्नाचा सुरुवात. जे प्रेम होतं आता राहिलं नाही. Hallelujah. हालेलुया. See, newly married, we had very good love. आणि ज्यावेळेस आपलं नवीन लग्न होतं त्यावेळेस खूप चांगला प्रेम असतो. Love was very fresh. आणि जो प्रेम आहे तो खूप ताजा होता. It is so lively. आणि खूप जिवंत होता. In everything, husband and wife, newly married, they are so excited. आणि नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायको जे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी उत्तेजित असतात. In some couples, आणि not in all the married couples, not in all the couples, in some couples, काही जोडप्यांमध्ये that goes cold. तो जो प्रेम असतोय तो एक उत्साह जो असतोय तो थंड होत जातो. It becomes common. आणि सामान्य होऊन जातो त्यांच्यासाठी. Same thing may happen spiritually. ह्याच गोष्टी आध्यात्मिक रीतीनं सुद्धा होऊ शकतात. When we got engaged, ज्यावेळेस आपला एंगेजमेंट होतो परमेश्वराबरोबर, then you should see that excitement to see her, to meet her, to talk to her. तिच्याबरोबर बोलण्यासाठी जो उत्साह आहे त्यापासून पाहणं गरजेचं आहे.
Wedding is after 2 months. आणि 2 महिन्यानंतर विवाह आहे And we are so much excited. आणि आपण खूप उत्साहित आहे. We want to talk to her. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. We make some excuses to go and meet. आणि तिला भेटण्यासाठी काहीतरी कारण काढतो आणि आपण तिला जाऊन भेटतो. Hallelujah. हालेलुया. But what about after many years of your marriage? पण लग्न झाल्यानंतर काय वर्षानंतर काय होतो? Now she is very close to you. आता ती आपल्या खूप जवळ आहे. Now he is very close to तो you. आपल्या खूप जवळ आहे. Do we have the same lively nature in our love? त्याच प्रकारचं जिवंत प्रेम आपल्यामध्ये आहे का? Or our love has gone down? का आपला जो प्रेम आहे तो थंडावलेला आहे? Or our excitement has gone का down? आपला उत्साह तो थंड झालेला आहे? You know, this happens even in our spiritual life. आणि या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा होतात. When we believe Jesus Christ, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो we are so much excited. तर आम्ही खूप उत्साहित असतो. Everything looks very nice, very beautiful. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खूप सुंदर दिसत असतो. When you will be waiting when the Sunday will come. आणि आपण वाट पाहत असतो की रविवार कधी येणार आहे. You want to go to church on Sunday. आणि रविवारच्या दिवशी आपल्याला मंडळीमध्ये जायचं आहे. You love Bible so much that आणि always you carry the Bible wherever you पवित्र go. शास्त्र आपल्याला इतकं आवडत असतं की कुठं तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाता. Even when you are sleeping, you keep the Bible with you. आणि झोपी जात असताना सुद्धा तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या उशिराजवळ असतो. You read the Bible every day. दररोज तुम्ही पवित्र वचन वाचता. You pray every time. दररोज तुम्ही प्रार्थना करता. And slowly, आणि हळूवार church becomes old. मग त्यानंतर मंडळी जुना होऊन जातो. Prayer becomes old. आणि आपला प्रार्थना जुना होऊन जातो. Church activities become old. आणि जे मंडळीतले जे काम आहे ते जुनं होऊन जातो. In the initial days, we were attending all the prayers. आणि सुरुवातीच्या क्षणामध्ये आपण प्रत्येक प्रार्थनेला उपस्थित राहायचे. And once we become old Christians, आणि ज्यावेळेस आपण जुना ख्रिस्ती बनतो, we become cold Christians. आपण थंड ख्रिश्चन बनतो. We lose that fire. तो जो अग्नी आहे ते आपण गमावतो. Hallelujah. हालेलुया. And what happens then? मग काय घडतो? Fasting prayer. मग उपवास प्रार्थना. Oh, I don't have time. माझ्याकडे वेळ नाहीये. We lost that excitement. आपल्यामध्ये तो उत्साह मी गमावलेला आहे. Church. मंडळी, Oh, today I take just rest. I want to relax at home. आज मी खूप थकलेला आहे, मला घरामध्ये आराम करायचा आहे. For small reason we miss the church. आणि शिल्लक करण्यासाठी आपण मंडळी चुकवतो. Initial days, सुरुवातीला we may be 10 kilometers away. We go to church. 10 किलोमीटर लांब जरी असलो तरी सुद्धा आपण मंडळीला येतो. We go from one city to another एका city. शहरापासून दुसऱ्या शहरामध्ये आपण मंडळीसाठी जातो. After some years, आणि काय वर्षानंतर we make excuses. आपण कारण द्यायला सुरुवात Oh, करतो. church is very far. मंडळी खूप लांब आहे. And we say, आणि मग आपण म्हणतो oh, the church is okay now. आता मंडळी ठीकठाक आहे. Initial days, सुरुवातीसाठी pastor was very good. मास्टर खूप चांगला होता. Hallelujah. हालेलुया. After some आणि years, काय वर्षानंतर I don't want to say anything. मला काय बोलायचं नाहीये. You understand what I want to say. समजून घ्या मला काय बोलायचं आहे. In the initial days, all believers are very good. आणि सुरुवातीला सर्व विश्वासणारे चांगले असतात. Slowly, आणि हळूवार रीतीने all Christians start looking very bad people. आणि सर्व ख्रिस्ती लोक वाईट दिसू लागतात. We start disliking everyone. आपण सर्वांना आवड करणं सोडून देतो. We like only 1 or 2 people. आपल्याला फक्त 1 किंवा 2 लोक आवडायला लागतात. Why it happened? त्या गोष्टी का घडतात? This is what Jesus said, that you have lost the first love. हेच येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही तुमचा पहिला प्रेम गमावलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you are having these kind of feelings, you judge yourself that you have lost the first love. जर तुमच्यामध्ये अशा प्रकारची भावना जर असेल तर तुम्ही स्वतःला तपासून पहा की आणि परीक्षण करा की तुम्ही तुमचा पहिला प्रेम ते आहे ती गमावलेला आहे. We had a profound passion in the initial days. आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये खूप चांगला आपला एक नातेसंबंध होतं परमेश्वराबरोबर. The word, the name Jesus, when you hear, you feel something in you. आणि ज्या शब्द येशू ज्यावेळेस आपण ऐकत होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काहीतरी आपल्याला ऊर्जा येत होती. You know, not only that we had a genuine excitement आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये होता for various activities. वेगवेगळ्या कृत्यांसाठी. For in every activity, fasting prayer, monthly fasting prayer, Bible study, or 21 days prayer, 40 days fasting prayer, whatever it is, we were there. आणि प्रत्येक उपवास प्रार्थनामध्ये चर्चच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण सहभागिता घेत होतो. And slowly आणि हळूवार रीतीने we say no. आपण नाही म्हणायला We सुरुवात. say it's okay. आम्ही म्हणतो ठीक आहे आता Okay, चलता है. आता चलताय म्हणतोय. हाँ, चलता है. नहीं गए तो चलता है. नाही केलं तर चालतो. Why?
का होत आहे? Because you lost the first love. कारण तुम्ही तुमचा पहिला प्रेम गमावलेला आहे. That's Jesus says. म्हणून येशू म्हणत आहे, Where is that first love? तो तुमचा पहिला प्रेम कुठे आहे? You know, after some years, आणि काही वर्षानंतर some wives, not all the wives, काही पत्नी, सर्व पत्नी नाही, they say, ते म्हणतात शुरुआत में ऐसा नहीं था तू, अभी चेंज हो गया. सुरुवातीला तू असा नव्हतास, आता तू बदललेला आहेस. Initially you were not like this. You had lot of love for me. आणि सुरुवातीला माझ्यावरती तू खूप प्रेम करत होतास. You never forgot my birthday. माझा वाढदिवस कधी विसरला नाहीस. But today you forgot my birthday, even you forgot me. आणि आज तू माझा वाढदिवस पण विसरला आणि मला देखील विसरलायस. Slowly it happened. आणि हळूवार या गोष्टी होतात. Listen, ऐका, this is common. आणि ह्या गोष्टी ते सामान्य आहे. I want to say something very important. खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. This is common. This is human nature. आणि हे मानवी भावना आहेत आणि हे सामान्य आहेत. It happens. या गोष्टी घडतात. It happens in our married relationship. Even it happens in our spiritual या life. विवाहित जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी होतात आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी We होतात. are on this earth. आपण या पृथ्वीवरती आहे. As long as we are on this earth, जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावरती आहे, there comes some situations we become cold. आणि काय परिस्थिती येतो आणि आपण थंड होऊन जातो. But पण we should know how to keep up that passion, that fervent nature in us to go with the Lord. पण परमेश्वराबरोबर चालण्यासाठी जो आवेश आहे तो जागृत ठेवणं आपल्या हातामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. It's very natural. आणि हे खूप सामान्य आहे. आणि I am not surprised any new believer after some years he has gone cold. I'm not surprised. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही की एक नवीन विश्वासणारा काही वर्षानंतर तो थंड होऊन जातो. It is common. आणि हे सामान्य आहे. But what to do at that time? पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं That's आहे? what the Lord is saying here. हेच परमेश्वर आपल्याला सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. Slow, and our priorities have changed. आणि मग आपलं प्राधान्य जो आहे तो बदलून जातो. Hallelujah. हालेलुया. Let us read book of Mark chapter 4. मार्क हे जो 4था अध्याय. Why our love has become cold? का आपला जो प्रेम आहे तो थंड झालेला What आहे? is the reason? आणि याचं कारण काय आहे? Why we lost our first love? आणि आपला पहिला प्रेम जो आहे तो आम्ही का गमावलेला आहे? Mark chapter 4 verse number 15. मार्क हे जो 4था अध्याय आणि 15वा वचन. Listen, some people are like the seeds that fall along the path. As soon as they hear the message, Satan comes and takes it away. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्यावर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. Yeah, there are 4 kinds of people here. आणि या ठिकाणी 4 लोकांचे उल्लेख केलेले आहेत. Some people they hear the message काय लोक वचन ऐकतात and they forget. आणि ते विसरून जातात. They hear and they forget. ते ऐकतात आणि ते विसरून जातात. And what happens? आणि मग काय घडतो? Satan comes सैतान येतो and he takes the word. आणि तो वचन हिरावून घेतो. Hallelujah. हालेलुया. See how we lost our love for the Lord. आणि कशा प्रकारे परमेश्वरासाठी प्रेम जो आहे आपण कसं गमावलेलं आहे? Yes, initially we were so excited for Jesus. सुरुवातीला आपण येशूसाठी खूप आवेश होतो. But now पण आता that love is not there. तो जो प्रेम आहे तो नाहीये. Church, initially we used to get up at 5 o'clock to go to church. आणि सुरुवातीला मंडळी जाण्यासाठी आपण 5 वाजता उठत होतो. Now we get up at 10 o'clock. आता आपण 10 वाजता उठतो. चलता है. चलता है. जाएंगे ना चर्च को, चलता है. जाऊया आज चर्चला. What is happening now? काय होत आहे? Why? का? We lost that love. कारण आपण तो प्रेम गमावलेला आहे. You have faith. तुमच्यामध्ये विश्वास आहे. You may be laboring for the Lord. परमेश्वरासाठी तुम्ही कष्ट करत असाल. But where is the first love? पण तुमचा पहिला प्रेम कुठं आहे? I'm going to church, pastor. Even it is late, I'm going to church. आणि उशीर जरी झाला तरी मी चर्चला जात आहे. But God is asking your first love. पण परमेश्वर तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाबद्दल विचारत आहे. I want that passion. तो आवेश तुमच्यामध्ये मला दिसायचा आहे. I want that speed आणि मला तो गती तुमच्यामध्ये पाहायचा आहे. which you had in the initial days. सुरुवातीच्या दिवसामध्ये जे गती होती तुमच्यामध्ये ते मला पाहायचं आहे. Number 2. आणि दुसरी गोष्ट, The second person. जो दुसरा व्यक्ती आहे, Mark 4:16. मार्क 4th अध्याय 16 वचन. Other people are like the seeds that fall on rocky ground. As soon as they hear the message, they receive it gladly. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करीतात. Amen. Hallelujah. हालेलुया. Listen. ऐका. These are the people when they hear message, आणि हे असे लोक आहेत जे वचन ऐकतात they feel very glad.
ते खूप आनंदित होतात. Wow, what a message. वा, किती सुंदर असा संदेश आहे. What a powerful आणि message. किती सामर्थ्याने भरलेला It's a संदेश आहे. nice message. आणि खूप सुंदर असा संदेश आहे. It is icy message. आणि तो खूप बर्फानं थंडावा असा संदेश होता. Pastor didn't rebuke me in this आणि message. या वचनामध्ये पास्टरनं मला काही तुच्छ मानलेलं नाहीये. Whatever he told about that brother. आणि जे काही त्याने बोलायचं त्या भावासाठी बोललेलं आहे. Whatever pastor told about that sister, not आणि about जे me. काय बोलले पास्टरने त्या बहिणीबद्दल बोलले, माझ्याबद्दल बोललेलं नाही. Nice message. खूप सुंदर असं वचन होता. Why? का They receive. ते स्वीकारतात, Nicely. खूप चांगल्या रीतीने ते स्वीकारतात. But what happened? पण त्यानंतर काय होतो? Read verse number 17. 17व्या वचनामध्ये, But it does not sink deep into them, and they do not last long. So when trouble or persecution comes because of the message, they give up at once. तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडकतात. What the Bible says here. आणि पवित्र शास्त्र काय सांगत आहे? While receiving word, they were so joyful. आणि ज्या त्यांनी वचन स्वीकारत होते ते खूप आनंदित होते. But when the trouble comes, पण ज्या संकट येतो they are very sad. ते खूप दुःखी होतात. Because of the message, when the trouble comes, वचनामुळे जे संकट येतो they are broken. ते तुटले जातात. They are not happy. ते आनंदित नसतात. What happened? काय होतो? What made them to do like this? आणि अशा प्रकारे वागण्यासाठी काय त्यांना काय झालं? काय झालं त्या ठिकाणी? Because the word didn't sink deep into them. कारण वचन त्यांच्यामध्ये मुळावलेलं नव्हता. Hallelujah. हालेलुया. Listen, ऐका, we went to many conferences. We attended church service one after the other service. We enjoyed the message. But the question is, where is the word? Did that word sink deep into your heart? आणि आपण वेगवेगळ्या कॉन्फरन्सला जातो, वेगवेगळ्या बायबल आणि वेगवेगळ्या मंडळामध्ये जातो, पण प्रश्न असा येतो की तो वचन जे ऐकलेलं आहे ते आपल्यामध्ये कुठपर्यंत मुळवलेलं आहे. I always say one thing, I repeat. मी नेहमी एकच गोष्ट मला पुन्हा पुन्हा सांगतो. Don't just have desire for motivational messages. आणि उत्साही करण्यासारखे असे संदेश साठी तुमची इच्छा नसावं. When you hear the message, ज्यावेळेस तुम्ही संदेश ऐकता, some sin has to be exposed in that message. त्या वचनामध्ये कोणतं तर पापाचं उघडीकरण होणं गरजेचं आहे. When you hear a message, ज्यावेळेस तुम्ही एक संदेश ऐकता, you should feel, yes, this is for me. तुम्हाला वाटायला पाहिजे की हा वचन माझ्यासाठी आहे. Yes, I am wrong in this matter. आणि या गोष्टीमध्ये मी चुकलेला आहे. God is correcting me. आणि परमेश्वर मला दुरुस्त करत आहे. That message, we need that kind of आणि messages. अशा प्रकारचे वचन आपल्याला पाहिजे आहे. It is not just soothing and icy messages. आणि खूप सुंदर आणि थंडावा असं आपल्याला संदेशाची गरज नाहीये. Not sugar coated messages. आणि साखरानं भरलेलं असं वचनची गरज नाहीये. Hallelujah. हालेलुया. We need some bitter messages आणि काय तर also. कडू असं आपल्याला संदेशची गरज आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And then we read next verse. आणि पुढचं वचन आपण वाचतो. Verse number 18. 18वा वचन. Other people are like the seeds sown among the thorn bushes. These are the ones who hear the message, but the worries about this life, the love of riches, and all other kinds of desires crowd in and choke the message, and they do not bear fruit. काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टीचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. Hallelujah. हालेलुया. What does it say? या ठिकाणी काय सांगत आहे? Say after me. Doesn't bear fruit. ते फळ देत नाही. In Marathi it says nishphal. ते निष्फळ. Nishphal. निष्फळ. Doesn't bear fruit. ते फळ देत नाही. What fruit Jesus is talking about आणि here? कोणत्या फळांबद्दल येशू ख्रिस्त बोलत आहे? I read this chapter for all my 28 years of my Christian life. आणि माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये 28 वर्षामध्ये हे वचन मी बऱ्याच वेळा वाचलेलं आहे. I didn't get the revelation of the word fruit here. आणि जे फळ आहे ह्याच्याबद्दलचं प्रगटीकरण मला प्राप्त झालं नाही. Today morning, आणि आज सकाळी God told me about the fruit. आणि परमेश्वराने त्या फळाबद्दल बोललेलं आहे. He told me about that first fruit, the love. तो फळ जो आहे, जो प्रेम आहे, त्याबद्दल सांगितलेला आहे. God told me, परमेश्वर बोलला, when you hear a message, ज्यावेळेस तुम्ही एक संदेश ऐकता, you should fall in love with the Lord.
तुम्हाला परमेश्वराबरोबर प्रेमामध्ये पडणे गरजेचं आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. We need that kind of messages. त्या प्रकारचं संदेशाची गरज आहे. Not the messages which makes me excited. जे मला उत्साहित करते अशी वचनाची गरज नाहीये. See, when Peter heard Jesus' message, ज्यावेळेस पेत्राने येशू ख्रिस्ताचा संदेश ऐकला, what did he do? तो काय केला? What Jesus told, he did. जे येशूनं बोलला तेच त्याने केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. When you hear the message, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, you should become obedient to that message. त्या वचनाचा आज्ञा पालन करणारा व्यक्ती तुम्ही बनायला पाहिजे. When you hear the message, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, you should fall in love with the messenger. त्या संदेशा बरोबर तुम्ही प्रेमामध्ये पडणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. त्या संदेश देणारा जो प्रभू येशू आहे त्याच्या प्रेमात पडायला पाहिजे. आमेन. Hallelujah. हालेलुया. But what happens पण काय होतो? whenever we hear the message, ज्यावेळेस आपण वचन ऐकतो, that love is not generating तो प्रेम आपल्यामध्ये जागृत होत नाहीये for the Lord. परमेश्वरासाठी. Either we reject the word. एक तर आपण वचन आपण नाकारतो. When we reject the message, you know, आणि आपण वचन कधी नाकारतो माहितीये का? संदेश कधी आपण नाकारतो? Oh, pastor told about me, I will not listen. आणि पास्टरनं माझ्याबद्दल बोललेलं मी ऐकणार नाही. We are offended. आणि आपल्याला दुःख होतो. We are offended. आणि आपल्याला दुःख होतो. You know, God's blessing is coming to you, but you rejected. आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहे पण त्याला तुम्ही नाकारलेला आहे. मेरे बारे में बोला पास्टर, मैं सुनूंगी नहीं, मैं सुनूंगा नहीं. आणि माझ्याबद्दलच बोललो पास्टरनं, मी ऐकणार नाही आता. परमेश्वर आज तुमसे बात किया, लेकिन उस वचन को आपने धिक्कार किया. आणि परमेश्वर आज त्या वचनाने तुमच्याशी बोललेलं पण आज त्यानं त्या वचनाला तुम्ही नाकारलेला आहे. बिकॉज ऑफ दॅट यू लॉस्ट द फ्रूट इन युअर लाईफ. आणि त्या गोष्टी केल्यामुळे जो फळ आहे तुमच्या जीवनातून तुम्ही गमावलेला आहे. द लव्ह फॉर गॉड डिडंट राइज अप विदिन आणि यू. परमेश्वरासाठी जो प्रेम आहे तो तुमच्यामध्ये जागृत झालेला नाहीये. हालेलुया. हालेलुया. लिसन टू मी. काळजीपूर्वक ऐका. Love is not like that it comes once and it remains in the same level. No, it goes up and it may go down. असं होत नाही की प्रेम एकदा तुमच्या जीवनामध्ये आलं आणि त्याच पातळीवर राहतंय असं नाहीये. तो कधी कधी उच्च होतोय, कधी खालच्या पातळीवर पण जातो. So it is my responsibility to keep my love raising up. मग ही माझी जबाबदारी आहे की माझं जो प्रेम आहे तो वाढवतच राहावं. Hallelujah. हालेलुया. You know, in a book of Song of Songs, आणि गीतरत्न मध्ये it says that do not raise my love before the time. आणि वेळेच्या पूर्वी माझं प्रेम आहे ते जागृत करू नकोस. Means I can raise my love. म्हणजे याचा अर्थ आहे की माझा जो प्रेम आहे मी जागृत करू शकतो. When you go down, ज्यावेळेस तुम्ही खाली जाता, when you become cold, ज्यावेळेस तुम्ही थंडावता, it is you who has to fire up yourself. हे तुम्ही आहे जे स्वतःला पेटतं बनवायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Because the worries of the world, कारण ज्या जगाचे जे काही चिंता आहे, love for the riches of the world, आणि जगाच्या ज्या समृद्धीसाठी जे प्रेम आहे they make you cold. ते तुम्हाला थंडावतो. They are very dangerous. आणि हे खूप धोक्याचं आहे. Hallelujah. हालेलुया. Always, if you are worrying always about the problem, pastor, I have so many problems, pastor, it is like this, it is like that. If you always have this anxiety, आणि तुमच्यामध्ये नेहमी तो चिंता आहे की तुम्ही या गोष्टीसाठी चिंता करत आहे, त्या गोष्टीसाठी चिंता करत आहे, you are killing your first love for the Lord. आणि परमेश्वरासाठी जो तुमचा पहिला प्रेम आहे तुम्ही त्याचा घात करत आहे. कोण आमेन बोला नाही. आमेन कोण म्हणत नाहीये. समझ में आ रहा है? समजत आहे का? Why Bible says that you thank God in everything? का वचन सांगत आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही परमेश्वराचे धन्यवाद करा. You are thanking God so that your first love, you are keeping it alive. तुम्ही परमेश्वराला धन्यवाद देताय यासाठी की तुमचा जो पहिला प्रेम आहे त्याला तुम्ही जागृत ठेवत आहे. Let us think that I am going through some tough time. आता विचार करा, मी एका कठीण परिस्थितीतून जात आहे And I am discouraged on the Lord. आणि परमेश्वराबरोबर मी आता जरासा निराश झालेला आहे. I say, what God, see so many problems. आणि मी परमेश्वराला म्हणत आहे की एवढे समस्या माझ्या जीवनामध्ये आहे. I am not thanking in that situation. त्या परिस्थितीमध्ये मी परमेश्वराचा धन्यवाद करत नाहीये. Then slowly, मग हळूवार I start developing a kind of rejection or hatred towards the church, towards the pastor, towards the people. आणि मंडळीसाठी, पास्टरांसाठी आणि मंडळीतल्या लोकांबरोबर माझा एक नाकारमक नातेसंबंध सुरुवात चालू होते आणि मी त्यांना नाकारायला सुरुवात करतो. धिक्कार करतो. It happens. आणि हे घडतो.
If you thank God in that situation, त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही देवाचा धन्यवाद करता, your first love will not die. तुमचा जो पहिला प्रेम आहे तो मरत नाहीये. Amen. Amen. Hallelujah. 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 That's why when you go through tough time, म्हणून ज्यावेळेस तुम्ही कठीण परिस्थितीतून जाता that tough time may kill your first love for the Lord. आणि जो कठीण परिस्थिती आहे तो पहिला प्रेम आला की नाही तो घात करून टाकतो. Be careful. आणि सावध राहा. What Satan does, you know? आणि शैतान काय करतो माहितीये का? Satan lifts your focus from the Lord to that situation. आणि शैतान तुमचा जो दृष्टिकोन आहे की नाही परमेश्वरवरती जे लक्ष आहे ते काढून टाकतो. And he says, आणि तो म्हणतो, see how is your life? बघ तुझं जीवन कसं आहे. See what is happening in your बघ काय life. तुझ्या जीवनामध्ये काय घडत You're आहे. going to church, तू मंडळीला जात आहेस but you have problems. पण समस्या आहे. It is like this. आणि हे असं आहे. What Satan is doing? आणि शैतान काय करत आहे. Satan lifted your focus from the Lord to the situation. आणि शैतान काय करत आहे तुमचं लक्ष जे परमेश्वरवरती आहे तो खाटून तुमच्या परिस्थितीवर आणत आहे. But the Bible says, पण पवित्र शास्त्र सांगत आहे you keep on thanking the Lord means you do not change your focus from the Lord. तू नेहमी परमेश्वराला धन्यवाद देत राहा म्हणजे तुझा जो लक्ष आहे परमेश्वरा ते तू घालवू नकोस. Don't ask, thank God means focus on the Lord. आणि देवाला धन्यवाद दे म्हणजे देवावरती तू लक्ष केंद्रित कर. Why I have to focus on the आणि Lord? का माझं लक्ष देवावरती असणं गरजेचं Pastor, you आहे. don't know what is happening in my family. तुला माहित नाही काय माझ्या कुटुंबामध्ये काय होत आहे. You don't know what is happening in my office. आणि माझ्या ऑफिस मध्ये काय होते तुला माहिती नाही का? No. Yeah, stop. It's enough now. I prayed enough. It is enough now. आणि खूप प्रार्थना केली बास झाली आता मला प्रार्थना करण्यासाठी. That's the deception of Satan. आणि हे फसवणूक आहे शैतानाचं. But if you focus on the Lord, पण ज्यावेळेस तुम्ही देवावरती लक्ष केंद्रित करता you will say, तुम्ही म्हणणार God, I want to thank you. प्रभू मला तुला धन्यवाद करायचा आहे. My situation in the family is not right. माझ्या कुटुंबामधली परिस्थिती चांगली नाहीये. My situation in the office is not right. आणि ऑफिस मध्ये माझी परिस्थिती चांगली नाहीये. My boss removed me from my job. आणि माझ्या नोकरीतून माझ्या मालकानं हलवून I काढलेलं lost आहे. my job. माझी जी नोकरी आहे मी गमावलेली आहे. I'm not getting love anywhere. आणि कुठून सुद्धा मला प्रेम भेटत नाहीये. Everywhere rejection is आणि there. सगळ्या ठिकाणी पण मला नाकारलेले आहे. But पण I thank you, Lord, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला धन्यवाद देत आहे. because कारण you are the one who will repair everything. तू जो आहेस तो सर्व गोष्टीमध्ये ते दुरुस्त करणार आहेस. When God speaks, ज्यास परमेश्वर बोलतो things will become good. परिस्थिती चांगली होतात, गोष्टी चांगल्या होतात. Book of Genesis chapter 1. That is the theme of that first chapter of Genesis. आणि उत्पत्तीचा पहिला अध्याय हा तो एक थीम आहे त्या गोष्टीचा. God spoke. परमेश्वर बोलला. It happened. आणि ते घडलं. And God said it is good. आणि परमेश्वर म्हणला तो चांगला आहे. God spoke. आणि परमेश्वर बोलला. It happened. तो घडला. God said it is good. आणि परमेश्वर म्हणला तो चांगला आहे. When you hear a message, ज्या तुम्ही एक वचन ऐकता good will happen in your life. तुमच्या जीवनामध्ये चांगलंच घडणार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. That is the power of God's आणि word. परमेश्वराच्या वचनाचे हेच सामर्थ्य आहे. You cannot take God's word. Okay, चलो आज संडे है, चलो बैठेंगे, कुछ तो सुनेंगे, घर चले जाएंगे. नहीं, आप ठंडे बन गए हैं. आपके अंदर आग लगाओ. आणि असं म्हणू शकत नाही तुम्ही संडेला आलाय कोणता तो वचन ऐकलेला आहे आणि तुम्ही जात आहे तर नाही तुम्ही थंडावलेला आहे तर तुमच्यामध्ये तो अग्नी आहे तो ते पेटतो तुम्ही करा. Because of the struggles in your life, you have gone cold. आणि तुमच्या जीवनातले जे संकट आहे समोर जे संघर्ष करत आहे त्यामुळे तुम्ही थंड पडलेला That आहे. is why you are not bearing fruit. म्हणून तुम्ही फळ देत नाहीये. That's what book of Mark chapter 4 verse number 19 says. आणि हेच मार्क ह्याचा 4 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये सांगत आहे. They do not bear fruit. ते निष्फळ राहतात. They do not bear ते fruit. निष्फळ राहतात. My dear people, आणि त्याचे प्रिय लोक हो, our love for the Lord has diluted. आणि आपला जो प्रेम आहे परमेश्वरासाठी तो कोणत्या तर गोष्टीमुळे मिश्रित झालेला आहे, पातळ झालं. पातळ झालेला आहे. घट्ट दूध माहितीये ना, त्यामध्ये पाणी ओतलं तर काय होते, पातळ होत. तसं झालं आमचं प्रेम आज. काही वर्षानंतर काय झालं, धन्यवाद, पातळ झालं. देव असं म्हटलं नाही, दूध खराब झालं असं म्हटलं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. So what the Lord says now in this condition? What आणि to या do now? परिस्थितीमध्ये परमेश्वर काय बोलत आहे? Pastor, my love for the Lord, my first love for the Lord is gone now. आणि पास्टर माझ्या देवासाठी जो पहिला प्रेम आहे तो गेलेला आहे. What to do now? काय करायचं आहे? Number 1, verse number 5, Revelation chapter 2, verse 5. आणि प्रकटीकरणाचा 2 अध्याय 5वं वचन. We need to do 3 things. 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. You need to do 3 things. 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. This is for those people who have lost the first love. हे त्या लोकांसाठी ज्यांनी आपले पहिले प्रेम गमावलेले आहेत. Verse number 5. 5वं वचन.
It says, read, remember. आठवण कर म्हणून सांगितलेलं आहे. Okay. Read. वाचा. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर. Number 1, आठवण कर. Say after me, आठवण कर. आठवण कर. Say after me, remember. रिमेंबर. Remember. रिमेंबर. What we have to do? आणि आपल्याला काय करायचं आहे? My love has gone. I lost my first love. आणि माझं पहिला प्रेम जो आहे मी गमावलेला आहे. What to do now? आता काय करायचं आहे? काय करायचं? आठवण करायचं आहे. का आठवण करायचं? Hallelujah. Hallelujah. You ask wives. You ask wives आणि पत्नी लोकांना तुम्ही जर विचारला who married, who got married 10 years or 15 years wives. जे 10 वर्ष 15 वर्ष ज्यांचे विवाह झालेले आहेत त्या पत्न्यांना तुम्ही विचारा. They do this thing. ते ह्या गोष्टी करतात. ते आठवण करतात. ते आठवण करतात. माझा नवरा कसं प्रेम करत होता आधी. How my husband was loving, no? They remember. ते आठवण करतात माझा नवरा कशा प्रकारचं प्रेम करत होता. You should remember about your own love. How you used to love God in the आणि initial कशा days. प्रकारे तुम्ही परमेश्वरावर प्रेम करत होता तुमच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये हे जी आठवण तुम्हाला करायचं आहे. You should remember. No, in the initial days I was there in every Sunday service. आणि तुम्ही असं म्हणायला पाहिजे की सुरुवातीच्या दिवसात प्रत्येक मंडळीमध्ये म्हणजे प्रत्येक रविवारी मी जात होतो. I was there in the for every Bible study. प्रत्येक बायबल स्टडी मध्ये मी उपस्थित होतो. I was the first person who gave tithe and offering. आणि दशांश आणि दानरूप देणारा पहिला व्यक्ती मी होतो. Any activities are there in the church, I was the first person who takes the आणि responsibility. कोणताही कार्यक्रम असेल तर मी पहिला व्यक्ती होतो जो जबाबदारी घेत होतो. But today I am not doing that. पण आज मी त्या गोष्टी करत नाहीये. You should remember your initial days. तुमच्या सुरुवातीचे दिवस तुम्हाला आठवण करायचा आहे. मैं चर्च को जब जाना चालू किया कैसा था, अब कैसा बन गया. सुरुवातीला जेव्हा चर्चला जात होतो मी कसं होतं आणि आता मी कसं आहे. खुद के बारे में सोचो, दूसरों के बारे में मत सोचो, परिस्थिति के बारे में मत सोचो. आणि तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, दुसऱ्यांबद्दल विचार करू नका, तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्ही विचार करू नका. Remember. आठवण करा. Number 1. पहिली गोष्ट. Number 2. दुसरी गोष्ट. Repent पश्चाताप कर and do the first works. आणि पहिले कृत्य तू कर. Number 2, it says repent. दुसरी गोष्ट म्हणते पश्चाताप कर. First remember. पहिला आठवण कर. Number 2, दुसरी गोष्ट repent. पश्चाताप कर. Hallelujah. हालेलुया. You should repent for you because you have lost the first love. तुम्ही तुमचा पहिला प्रेम गमावलाय म्हणून तुम्हाला पश्चाताप करायचा आहे. Hallelujah. हालेलुया. शुरुआत में ना एक झूठ बोलने के लिए बहुत डर लगता था, अभी तो कुछ भी नहीं लगता. आणि सुरुवातीला एक खोटं बोलण्यासाठी आपल्याला खूप भय वाटत होता पण आता काय वाटत नाही. पहला प्रेम निकल गया हमसे. कारण पहिला प्रेम जो आहे तो निघून गेलेला आहे. एक गलती करने के लिए बहुत डरते थे, अभी कुछ भी करते हैं चलता है. एक चूक करण्यासाठी आपण खूप भीत होतो पण आता काही केलं नाही चालतो. पहला प्रेम चला गया. कारण पहिला प्रेम आहे तो आपण गमावलेला आहे. पश्चाताप करो. पश्चाताप करा. Repent. आणि पश्चाताप करा. Repent. पश्चाताप करा. You should say, आणि तुम्हाला सांगायचं आहे God, परमेश्वर I used to love you like this. मी तुला अशा प्रकारे प्रेम करत होतो. I was the first person in the church on every Sunday. आणि रविवारच्या दिवशी सर्वात प्रथम मी येणारा व्यक्ती होतो. I was the first person to take the responsibility in the church. आणि मंडळीमध्ये पहिला व्यक्ती होतो मी जो जबाबदारी घेत होतो. Anything I used to do in the church. कोणतीही गोष्ट मी करत होतो मंडळीमध्ये. But now पण आज I am not doing. मी त्या गोष्टी करत नाहीये. Please forgive me. तू मला कृपा करून क्षमा कर. Please forgive me. मला क्षमा कर. Every day morning I was praying. आणि दररोज सकाळी मी प्रार्थना करत होतो. I was fasting on every week. आणि आठवड्यातून दरवेळेस मी उपवास प्रार्थना करत You होतो. forgive me, Lord. I am not doing those things. तुम्हाला क्षमा कर परमेश्वर कारण मी या गोष्टी मी करत नाहीये. Today I don't have time for Sunday service. God, you forgive me, God. आणि रविवारच्या भक्तीसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यासाठी तुम्हाला क्षमा कर. Today I am not giving tithe and offering. God, you forgive me, आणि God. आज मी माझं दान अर्पण आणि दशांश देत नाही त्यासाठी तुम्हाला क्षमा कर. Hallelujah. हालेलुया. You need to repent. तुम्हाला पश्चाताप करायचा आहे. Not only just repent and keep quiet. फक्त पश्चाताप करून शांत बसायचं नाहीये. It says, तो सांगत आहे do the works of first works. आणि ते पहिले कृत्य होते ते तू पुन्हा करायला सुरुवात कर. Do the first works. जे पहिले कृत्य आहे ते तू करायला सुरुवात कर. It means याचा अर्थ हेच आहे return. तू पुन्हा मागे ये माझ्याकडे ये. Hallelujah. हालेलुया. Come back to me. तू माझ्याकडे ये. Do what you were doing in the initial days. आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये जे तू करत होतास त्याच गोष्टी तू कर. That is the first love. आणि हे तुझ्यासाठी तो पहिला प्रेम आहे. Initially it was okay. सुरुवातीला ते सहज चांगलं होतं. Now we have fallen.
पण आता तू पतन पावलेला आहेस, You need to come back. तुला पुन्हा मागे यायचं आहे, You need to repent. तुला पश्चाताप करायचा आहे. I want to tell you few things and let me finish. काही गोष्टी सांगून मला समाप्त करायचं आहे. I want to give you I had two examples, but I will give one example. दोन उदाहरण आहेत, पण मी तुम्हाला एकच उदाहरण देत आहे. King Saul, आणि सौल राजा, when he became king, ज्यावेळेस तो राजा बनला, he was very passionate for God. देवासाठी खूप आवेशानं तो भरलेला होता. But slowly, पण हळूवार रीतीने he started compromising with the world. तो जगाबरोबर तडजोड करायला सुरुवात केला He started living for the people. आणि लोकांसाठी तो जगायला सुरुवात केला. Initially, he was very nice king. आणि सुरुवातीसाठी तो खूप चांगला राजा होता. But slowly, he started living for his own prestige and honor. पण हळूवार रीतीने तो स्वतःच्या आदरसाठी तो जगायला सुरुवात केलेला आहे. If he was respected, जर त्याला मान सन्मान मिळवायचा असेल, he will do those things. मगच तो त्या गोष्टी करत असेल. What happened? काय घडलं? He lost the love. त्यानं तो प्रेम गमावलेला आहे. He lost the Holy Spirit. तो पवित्र आत्मा त्याने गमावलेला आहे. At the end of his life, आणि त्याच्या जीवनाच्या शेवटला he committed suicide. त्यानं आत्महत्या केलेला आहे. His children died. त्याचे लेकरं त्याच्या समोर मेलेले आहेत. He lost the kingdom. त्यानं जो राज्य आहे तो गमावलेला He आहे. lost the throne. त्यानं तो जो सिंहासन आहे त्यानं गमावलेला आहे. He lost the light आणि त्याचा जो प्रकाश आहे जीवन आहे त्यानं गमावलेला आहे. because he lost the first love. कारण त्यानं जो पहिला प्रेम आहे त्यानं गमावलेला होता. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, today we do things. Why do we do? आणि ज्या गोष्टी आज आपण करत आहे आपण का करत आहे? I go to church. Why? मी मंडळी तर जात आहे, पण का जात आहे? If you don't go, pastor will call you. मी जर गेला नाही तर पास्टर फोन करतो. For that reason you go to त्या church? कारणासाठी तुम्ही मंडळीला जाता का? No. नाही. Set right your thinking now. तुमचा जो एक विचार आहे ते तुम्ही बदला. I go to church because I love Jesus. मी मंडळीला यासाठी जातो कारण मी देवावरती विश्वास प्रेम I करतो. go to fasting prayer because I love Jesus. मी उपवास प्रार्थनाला जातो कारण मी येशूवरती प्रेम करतो. Amen. Hallelujah. I Hallelujah. go to Bible study because I love my Jesus. मी बायबल स्टडी यासाठी जातो कारण मी येशूवरती प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So if you have fallen, if you have lost your first love, what you have to do? Remember, repent and return. आणि जर तुमचं पहिला प्रेम जर तुम्ही गमावलेला असेल तर तुम्हाला काय गोष्टी करायचं आहे ते म्हणजे की नाही, पहिला म्हणजे की नाही आठवण करायचं आहे, पश्चाताप करायचा आहे आणि जे पहिले कृत्य आहे ते पुन्हा तुम्हाला सुरुवात करायचं आहे. Amen. Amen. I told you, in our spiritual life, getting cold is very common. आम्ही सांगितले की आध्यात्मिक जीवनामध्ये थंड होणं खूप सामान्य आहे. Don't feel surprised. आणि याचं आश्चर्य तुम्ही करू नका. God has made ways for you. आणि परमेश्वराने मार्ग बनवले आहे त्यासाठी. Hallelujah. हालेलुया. But now I want to give one more example, a positive example. आणि एक चांगलं तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. In the book of Genesis chapter 12, आणि उत्पत्ती याचा 12 अध्यायामध्ये God met Abraham. परमेश्वर अब्रामाची भेट घेतलेला आहे. God told you, leave your house, आणि परमेश्वर त्याला सांगितलं तुझं घर सोड, leave your city. तुझं शहर सोड. This Abraham left everything. आणि अब्राम सर्व काही सोडून गेला. He went even not knowing the address where he has to go. आणि ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचा पत्ता देखील त्याला माहिती नव्हता. But he left the house. तरी सुद्धा त्यानं घर सोडलेलं आहे. But what happened in chapter 15? पण 15व्या अध्यायामध्ये काय घडलेलं आहे? He has gone down now. तो खाली गेलेला आहे. In chapter 15 of Genesis, God came to meet Abraham. आणि उत्पत्ती याचा 15व्या अध्यायामध्ये परमेश्वर अब्रामाची भेट घेण्यासाठी Now see येतो. what happens. आणि काय या ठिकाणी घडलेलं आहे? God told Abraham. परमेश्वर अब्रामाला बोलला. Let us read that verse. आपण ती वाचणार आहे. उत्पत्ती 15 अध्याय Genesis 15 verse 1. आणि पहिला वचन. उत्पत्ती 15:1. It says here, आणि या ठिकाणी सांगत आहे, the Lord says, I am your shield. मी तुझी ढाल आहे. Your exceeding great reward. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. Okay, hallelujah. हालेलुया. Look at me now. माझ्याकडे पहा. This is very interesting. आणि खूप चांगली गोष्ट आहे. Let us think Abraham is in our church. He is our church member. आणि आता विचार करूया, अब्राम आपला मंडळीचा एक व्यक्ती आहे, तो चर्च मध्ये आहे. God told him that God will make him father of nations. आणि परमेश्वर त्याला सांगितलं की तू राष्ट्रांचा पिता बनणार आहेस. And one day pastor is preaching आणि एक दिवस पास्टर संदेश देत आहे. after many years. आणि बऱ्याच वर्षानंतर Pastor is preaching. पास्टरने संदेश देत आहेत. Pastor says, पास्टर बोलतात, brother, ब्रदर God is telling, परमेश्वर बोलत आहे he is your shield. की तो तुमचा ढाल आहे. God will give you exceeding reward. आणि तो तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. Message आ रहा है, संदेश येत आहे. but पण
Abraham is sitting here. आणि अब्राम या ठिकाणी बसलेला आहे. He is our Abraham. आणि हा आमचा अब्राम आहे. Okay, don't take serious. Okay, listen to me. काळजीपूर्वक ऐका. What happens? काय होत आहे? काय रिवॉर्ड मिळणार आहे मला? एक बाळ नाही झालं, काय नाही. See, when we are broken, even that Sunday message also looks very boring. आणि ज्यावेळेस आपण तुटलेला असतो त्यावेळेस रविवारचा जो संदेश आहे ते सुद्धा आपल्याला बोरिंग होतो. God is speaking. परमेश्वर तर बोलत आहे. Same thing happened to Abraham. आणि याच गोष्टी अब्रामाबरोबर घडलेल्या आहे. God is telling, परमेश्वर म्हणत आहे, not pastor. पास्टर बोलत नाहीये. God came to him in a vision. आणि परमेश्वर एका दृष्टांताच्या रूपामध्ये त्याच्याजवळ God is आलेला आहे. speaking to him in a vision. आणि परमेश्वर एका दृष्टांतामध्ये त्याशी He बोलत says, आहे. Abraham, तो म्हणत आहे, अब्रामा, I am your shield मी तुझा ढाल आहे and exceeding great reward. आणि तुला मोठे प्रतिफळ मिळेल. You know what answer Abraham gave? आणि अब्रामाने काय उत्तर दिलेलं आहे? See verse number 2. दुसरं वचन, Lord God, what will you give me? हे I don't have any children, God. See, this Eliezer will become my heir. वाचा Verse number 2. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की आली ते जर माझ्या घराचा मालक होणार. अनेकदा वाचा. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा. थांबा, आता तुम्ही कसं वाचता ना तसं बोलला नाही तो. तो कसं बोलला? हे प्रभू परमेश्वरा. दॅट्स हाऊ ही स्पोक. वाचा पुढा. तो अशा प्रकारे बोलला. तू मला काय देणार? तो काय देणार रे बाबा मला? कोल्हापूरचा होता ना तो. आणि मी तर निसंतान जाणार. मला मुलं नाही, काय नाही बघा, मला कायच नाही, मी असंच मरणार आहे बघा. आणि पुढं, आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक. माझे सगळं प्रॉपर्टी ना त्याला जाणार बघा, असं बोलला. ही इज ब्रोकन. तो तुटलेला आहे. इन चॅप्टर 12 आणि 12 वचनामध्ये ही इज द सेम अब्राहम हु लेफ्ट एव्हरीथिंग. तोच अब्राहम आहे जो परमेश्वर केम आउट ऑफ द हाऊस, जो घर सोडून बाहेर आलेला आहे. बट नाउ पण आता इज ब्रोकन. तो आता तुटलेला आहे. दॅट्स व्हाय आय टोल्ड यू, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं इन आहे, अवर स्पिरिच्युअल लाईफ आणि आध्यात्मिक जीवनामध्ये or in our married life, किंवा आपल्या विवाहित जीवनामध्ये it is natural that our love will become cold. हे आपला जो प्रेम आहे तो थंडावणं हे सामान्य गोष्ट आहे. But it is you who has to increase it. पण हे तुम्ही आहे ज्याला जिंकणे पेटतं ठेवायला पाहिजे. How to increase? मग ह्याला वाढवायचं कसं? How to keep first love आणि alive? आपला पहिला प्रेम जीवित कसं ठेवू शकतो? How to keep first love alive? आणि आपला पहिला प्रेम जीवित कसं ठेवू शकतो? Number 1, पहिली गोष्ट sacrifice. अर्पण. Sacrifice is the one of the thing. आणि अर्पण ही पहिली गोष्ट आहे किंवा त्याग. In that situation, आणि त्या परिस्थितीमध्ये it may cause loss to you, but do something for the Lord. तुम्हासाठी काहीतरी नुकसान कदाचित असू शकते, पण परमेश्वरासाठी तुम्ही काहीतरी करत आहे. If your love for your wife is decreasing, तुमच्या पत्नीसाठी तुमचं प्रेम जर कमी होत आहे, what you have to do? तुम्हाला काय करायचं आहे? Do something. काहीतरी करा, Something new. काहीतरी नवीन करा. You know your love is decreasing for your wife or for your husband. आणि तुम्हाला माहित आहे तुमच्या पत्नीसाठी की तुमच्या नवऱ्यासाठी तुमचा जो प्रेम आहे तो थंड होत चाललेला आहे. What you have to do? पण तुम्हाला काय करायचं आहे? Do something new for her or for him. त्यांच्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी तुम्ही करा. कोण आमेन बोलत? कोण आमेन म्हणत नाही. अरे देवा देवा, बस झालं काय ते. आता कशाला मास्टर आता. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. Abraham, even he was in 100 years age, he was very romantic man. आणि त्याचं वय 100 झाल्या असताना सुद्धा तो खूप रोमॅन्टिक होता. अजूनही आमेन म्हणत नाही. रोमॅन्स मरून गेले. हालेलुया. हालेलुया. Even in that age, आणि त्या वयामध्ये अब्राम असताना सुद्धा he was romantic. तो खूप रोमॅन्टिक होता, प्रेमळ Even होता. his wife was very beautiful. आणि तिची जी पत्नी आहे ती खूप सुंदर होती. Hallelujah. हालेलुया. So do something for the Lord
even though it causes you pain. आणि तुम्हाला वेदना जरी होत असेल तरी सुद्धा परमेश्वरासाठी तुम्ही काहीतरी करा. आपको तकलीफ होता है फिर भी परमेश्वर के लिए कुछ करो, तब आपके अंदर जो प्रेम है ना वो जिंदा रहेगा. तुम्हाला जर त्रास होत असेल सुद्धा तुम्ही त्रास सहन करा, पण परमेश्वरासाठी जर प्रेम उत्पन्न होत असेल तर त्या गोष्टी तुम्ही करा. वो मरता हुआ आदमी को और फिर उसका नाक बंद मत करो, उसको पानी डालो, कुछ तो करो उसको. त्या मरतेल्या माणसाचा नाक दाबू नका, त्याला पाणी द्या प्यायला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नको तुझे असं बोलणार नाही. नंबर 2, दुसरी गोष्ट, वी नीड अ फ्रेश एन्काउंटर विथ गॉड. आणि एक नवीन जे एन्काउंटर आहे ते असणं गरजेचं आहे. बोलो एन्काउंटर. एन्काउंटर. फर्स्ट वन इज सॅक्रिफाइस. पहिलं म्हणजे अर्पण आहे. नंबर 2 इज एन्काउंटर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन्काउंटर. एन्काउंटर मीन्स फेस टू फेस मीटिंग विथ गॉड. आणि एन्काउंटर म्हणजे समोरासमोर परमेश्वराशी भेटणे. When my love for God is going cold, is getting cold, ज्यावेळेस परमेश्वरासाठी माझा जो प्रेम थंड होत चाललेला you आहे, need a fresh encounter. You have to meet once again your God. पुन्हा एकदा परमेश्वराबरोबर आपला एक नवीन संपर्क होणं गरजेचं आहे. 2 लोग आमीन बोले. फक्त 2 लोक आमीन म्हटले आहेत. 3 लोग बोले. 3 लोक बोलले आहेत. 4 लोग बोले. 4 लोक बोलले. 5 लोग बोले. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. You know, see these 2 things. No, today morning as I was meditating, God told me these 2 things. आणि ज्यावेळेस मी मनन करत होता, परमेश्वर या 2 गोष्टी माझ्याशी बोलले. This was not my message. Is not in my message. आणि या 2 गोष्टी माझ्या संदेशामध्ये नव्हते. I had only one thing, the first love. आणि माझ्या संदेशामध्ये फक्त पहिलं प्रेम होतं. I don't know what to do. आणि मला माहित नाही काय करायचं आहे. But this morning God told me these 2 things. पण या सकाळी परमेश्वराने या 2 गोष्टी मला सांगितलं. What is the meaning of encounter? आणि एक संपर्कात येणं म्हणजे काय आहे? Face to face. आमने सामने येणं. काय म्हणतात मराठीमध्ये? समोरासमोर. देवाच्या समोरासमोर यायला पाहिजे. आता मला प्रार्थना, फॉर मी prayer is not an exciting thing, church is not an exciting thing, giving tithe offering not exciting thing, nothing, everything is looks dull for me. आणि माझ्यासाठी आता सगळ्या गोष्टी आता थंडावलेल्या आहे. माझ्यासाठी प्रार्थना उत्साहित नाहीये, मंडळी जाणं उत्साहित नाही, दान अर्पण देणं माझ्यासाठी उत्साहित नाही. सगळ्या गोष्टी आता थंड झालेल्या आहे. Then मग you need a break. तुम्हाला एक ब्रेकची गरज आहे. सगळं बंद करायचं. सगळं बंद करायचं. Stop everything. थांबवा. Take some break. काय क्षण तुम्ही 8 क्षण दिवस लागणार, महिना पण लागतील, तुमच्यावर येते. इट डिपेंड्स हाऊ मेनी डेज और हाऊ मेनी मंथ्स यू ब्रेक यू नीड. आय डोंट नो. यू गो अँड सिट विथ द लॉर्ड. आणि किती दिवस किंवा किती महिने लागणार हे माहित नाही, पण तुम्ही जावा आणि परमेश्वराशी बोला किंवा बसा ते सानिध्यामध्ये. हालेलुया. आमेन. प्रार्थना अच्छा लगता नहीं, गो अँड सिट इन द प्रेजेंस ऑफ द लॉर्ड. आणि प्रार्थना आता मला चांगलं वाटत नाही तर तुम्ही जावा आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसा. तब तक बैठो जब तक परमेश्वर आपको हिला नहीं सकता. जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला हलवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या सानिध्यामध्ये बसा. हालेलुया. हालेलुया. गॉड हॅज टू शेक यू टिल दॅट टाइम यू सिट देयर. जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला हलवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बसा. टेल गॉड, देवाला तुम्ही सांगा, मीट मी वन मोर टाइम. पुन्हा एकदा माझी भेट तू घे. शेक मी वन मोर टाइम. पुन्हा एकदा मला तो हलव. आय एम गॉन कोल्ड गॉड. मी आता थंड झालेला आहे. आय लॉस्ट इंटरेस्ट इन ऑल द स्पिरिच्युअल आणि थिंग्स. प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीमध्ये मी थंड पडलेला आहे. लीव फूड. आणि जेवण तुम्ही सोडा. कीप गो ऑन फास्टिंग. आणि उपवास प्रार्थना करा. लीव युअर मोबाईल अँड एव्हरीथिंग. मोबाईल आणि तुमचं सोशल मीडिया तुम्ही सोडून टाका. सिट विथ गॉड फॉर आवर्स अँड आवर्स अँड आवर्स. आणि तासोन तास परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही बसा. फॉर डेज अँड डेज अँड डेज. दिवस तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसा. आस्क गॉड, क्राय टू गॉड. देवासमोर आरोळी मारा, रडा आणि परमेश्वराला विचारा. देन गॉड विल गिव्ह यू अ सेकंड विजिट. आणि पुन्हा येणे परमेश्वर तुम्हाला दुसरा भेट तो देईल. हालेलुया. हालेलुया. फर्स्ट टाइम गॉड टच्ड यू व्हेन यू गॉट सेव्ड. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला स्पर्श केला त्यावेळेस तुमचा तार नडलेला आहे. व्हेन ही टच्ड यू, you started following Jesus. ज्यावेळेस त्याने तुम्हाला स्पर्श केला तुम्ही त्याच्या मागे चालायला सुरुवात केलेला आहे. Now everything become cold. आता सर्व काय थंड झालेलं आहे. You need one more touch. अजून एका स्पर्शाची गरज You आहे. need one more encounter. तुम्हाला पुन्हा एका संपर्काची गरज आहे. Spend time with God. देवाबरोबर वेळ घालवा. Keep on spending time.
नेहमी वेळ घालवत He will राहा. come again. तो पुन्हा येईल Again He will touch. आणि पुन्हा तुम्हाला स्पर्श करेल. Hallelujah. And हालेलुया. again you start following God. आणि पुन्हा तुम्ही देवाच्या मागे चालू सुरुवात करता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That's how we can follow God. आणि अशा प्रकारे आपण येशूच्या मागे चालू शकतो. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. When you go to prayer with sadness, आणि दुःखी अंतःकरण घेऊन तुम्ही प्रार्थनेला जाता, you should come out with joy. आनंदाने तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं When आहे. you go to prayer with problems, आणि समस्या घेऊन तुम्ही प्रार्थनेला बसता you should come out with solutions. आणि त्याचा मार्ग तुम्हाला त्यातून निघाला When you पाहिजे. go to prayer in fear, आणि भयामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये बसता, you should come out with courage. त्या धैर्यानं तुम्ही त्या प्रार्थनेतून बाहेर पडायला पाहिजे. That is the prayer. आणि तो आहे प्रार्थना. I Amen. don't know how many of you know how to pray here. मला माहित नाही तुम्ही कशा प्रकारे किंवा तुम्हाला कसं प्रार्थना करायचं मला माहित नाही. I started prayer. As I started prayer, I finished. That's all. आणि जसं मी प्रार्थना सुरुवात केली ती संपलेली आहे. कुछ नहीं होता मुझे. काय होत नाहीये. आपसे टाइम पास किया उधर. तिथं बसून तुम्ही फक्त टाइमपास केलाय. God didn't touch you, परमेश्वरानं स्पर्श केला नाहीये and you also didn't touch God. आणि तुम्ही सुद्धा देवाला स्पर्श केलेला नाहीये. My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, let us repent. आपण पश्चाताप करूया. Let us remember and repent. आठवण करून आपण पश्चाताप करूया. Shall we stand up on our feet? आपण सर्वजण आपल्या ठिकाणी उभं राहूया. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Shall we stand up and look unto the Lord?